प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नरगिसी कोफ्ते. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो खिमा घेतला आहे. चिकन खिमा आहे. स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेला आहे. 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि 8 अंडे बॉईल करून घेतलेत. त्यानंतर 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. थोडी हळद आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं गाईचं तूप वापरणार आहे मी फोडणीसाठी. थोडासा खिमा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून गाईचं तूप घालते आहे. कांदा परतला की मग आपण बाकीचं साहित्य घालूया. आता आलं लसणाची पेस्ट घालूया. आता छान सर्व एकत्र करून मग आपण झाकण ठेवून 5-1 मिनिट आपण वाफवून घेऊया, कारण आपल्याला नंतर ते फ्राय पण करायचं आहे. मीठ घालते. आता झाकण ठेवूया, वाफवून घेऊया. झाकण ठेवून 5-1 मिनिट आपण वाफवून घेऊया. हे बघा, आता आपला खिमा छान वाफवून झाला. आता हा मी निथळायला ठेवते. अजिबात यात पाणी राहिलं नाही पाहिजे, कोरडा झाला पाहिजे, म्हणून मी आता हे चाळणीमध्ये निथळून घेते आणि थंड झाला की मग बाकीचं साहित्य सांगते. खिमा मी निथळायला ठेवला होता, काहीच सूप पण निघालेलं नाही आहे. आता मी हा मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा, आणि मग दाखवते. हे बघा, आता मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे. खिमा बारीक झालं आहे छान. आता यात आपल्याला 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स टाकते मी. त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि आपण जे उकडून घेतले होते ते बटाटे. तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे. थोडी बाजूला ठेवते मी आणि ह्या बटाट्यापुरतं आपल्याला थोडंसं मीठ घालावं लागेल. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घेतल्यावर मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला याची एक लाटी तयार करायची. हातावरच थोडासा तेलाचा हात घ्यायचा. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं. मी बाइंडिंगसाठी टाकला आहे, तुम्हाला हवा असल्यासच टाका तुम्ही. आता मध्ये आपल्याला अंडं टाकून घ्यायचं आणि याला असा पूर्ण गोल गोळा करून घ्यायचा. बेसन पीठ पण टाकू शकता तुम्ही, त्याने सुद्धा बाइंडिंग होतं. बघा, अशा प्रकारे आता मी हे सर्व याला मिश्रण लावून घेते, बाइंडिंग करून घेते आणि मग सगळं झालं की तुम्हाला दाखवते.
आणखी एक करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मग असा लांबोळा आकार करून घ्यायचा. असं अंड ठेवून घ्यायचं मध्ये, असं अलगद हाताने. हे बघा, अशा प्रकारे सर्व करून घेतले. हे बघा, आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. हे बघा, आता अशा गोल्डन रंगावर मी सर्व तळून घेते. एक एकच पीस तळून घेते, छान तळता येतो, व्यवस्थित फ्राय होतो. हे बघा, सुंदर गोल्डन रंग आलेला आहे. आता अशा प्रकारे मी सर्व तळून घेते आणि मग आपण करी करायला घेऊया. हे बघा, आपले कोफ्ते मस्त फ्राय करून झालेत. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. ग्रेव्हीसाठी इथे मी मसाले घेतलेत. 2 मोठे चमचे धणा पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा चिकन मसाला रेडीमेड, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर. आणि फोडणीमध्ये आपण 2 तेजपान, 2 दालचिनीचे तुकडे घालणार आहोत आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतली मी, हे ऑप्शनल आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट 2 चमचे, 2 मोठे कांद्याची प्युरी करून घेतली आहे आणि 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली. तर आता इथे मी फ्राईंग पॅन ठेवला आहे आणि आपण जे कोफ्ते तळले होते तेच तेल मी इथे घालते आहे. आणखी तेल घालणार आहे. आणखी मी 4 पळ्या तेल घातले. दालचिनी, तेजपान, कांद्याची प्युरी, कोफ्ते तळून झालेलं तेल पण मी घातलं यात. आता हे छान परतून घ्यायचं, कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. आलं लसणाची पेस्ट घालते. आता ही पण छान परतून घ्यायची. नंतर आपण त्यात मसाले घालणार आहोत. तेल सुटायला लागलं साईडला की समजायचं आपलं छान परतून झालं. बघा, साईडनी तेल सुटायला लागलं. आता आपण कसुरी मेथी घालते. त्यानंतर हे सर्व मसाले, टोमॅटोची प्युरी. आता हे छान 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आणि मग आपण थोडंसं पाणी घालूया. मीठ घालते मी, ग्रेव्ही पुरतंच घालते कारण बाकीच्या साहित्यात आपण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं बेतानेच मीठ घालायचं. आता ग्रेव्हीसाठी आपण पाणी गरम करून घेणार आहोत. कोथिंबीर घालते.
पाणी घालते. हे मिक्सरचं हे जास्त पातळ नाही करायचं, ग्रेव्हीच असते याची. कोफ्ते खूप आपले मोठे आहेत त्यामुळे यात बुडणार नाही आहे ते, तर मला पण कट करून घेतले तरी चालतात. पाच एक मिनटं आता याला चांगली उकळी येऊ द्यायची, शिजू देऊ आपण आणि मग टाकू. हे बघा असे कट करून सुद्धा आपण टाकू शकतो त्यात. दोन कोफ्ते मी तुम्हाला कट करून सर्व करून दाखवते, त्यासाठी ठेवले मी. आता डिश गॅस बंद करायचा, डिश सर्व करून दाखवते मी. हे बघा आता मी हे कट करून घेतलेत आणि हे असेच ठेवलेत. तर हे बघा दोन्ही मी सर्व करून दाखवते. हे बघा हे असे सुद्धा खाऊ शकता, ड्राय पण. आणि ह्याची हे करीसोबत सुद्धा खाऊ शकता. बघू शकता तुम्ही, करीसुद्धा अतिशय टेस्टी झालेली आहे. असे मसाले वापरून बघा तुम्ही, आणि ड्रायसुद्धा खूप छान लागतात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.